ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन आणि वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 6. ध्यानयोग. श्रीकृष्णांचे पार्थप्रेम भाग पहिला. ओव्या 116 ते 121. श्रीकृष्णांनी योगारूढाची लक्षणे का सांगितली असावीत, यामागे ज्ञानदेवांनी केलेल्या कल्पना काय होत्या ते आपण कालच्या भागात पाहिले. आता ज्ञानदेव श्रीकृष्णांचे पार्थावर कसे प्रेम होते त्याचे वर्णन करणार आहेत. विपाये अहम भावो ययाचा जाईल, मी तेची हा जरी होईल, तरी मग काय कीजेल एकलेया. कदाचित याचा मीपणा जाईल आणि हा जर मीच होईल तर मग मी एकट्याने काय करावे. दिठीची पाहता निविजे, का तोंड भरोनी बोलीजे, ना तरी दाटूनी खेव दिजे, ऐसे कवण आहे. दृष्टीनेच पाहून शांत व्हावे किंवा तोंड भरून बोलावे अथवा कडकडून आलिंगन द्यावे असे दुसरे कोण आहे. आपुलिया मना बरवी, असमाये गोठी जीवी, ते कवणेसी चावळावी, जरी ऐके जाहले. जी गोष्ट आपल्या मनाला चांगली वाटते आणि जी जीवात मावत नाही, म्हणजे कोणाला तरी सांगावीशी वाटते, अशी गोष्ट जर अर्जुनाचे आपणाशी ऐक्य झाले तर कोणास सांगावी. या काकुळती जनार्दने, अन्योपदेशाचे हाताशने, बोला माझी मन मने, आलिंगू सरले. याप्रमाणे भगवंतांनी आपल्या विषयीची करुणा आपल्या मनात घेऊन अन्योपदेशाच्या हातवटीने म्हणजे साधूंच्या वर्णनाने बोलण्यामध्ये श्रीकृष्णांनी अर्जुनाचे अर्जुनत्व कायम ठेवून आपल्या मनाने अर्जुनाच्या मनास आलिंगन दिले. हे परिसता जरी कानडे, तरी जाणपा पार्थ उघडे, कृष्ण सुखाचे रूपडे बोतले गा. हे ऐकण्यास जरी अवघड वाटले तरी ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, माझ्या मना तू असे समज की अर्जुन हा श्रीकृष्णाच्या सुखाचीच ओतलेली उघड मूर्ती आहे. हे असं वयसेची ये शेवटी, जैसे एकची बिये वांझोटी, मग ते मोहाची त्रिपुटी नाचव लागे. हे राहू द्या, ज्याप्रमाणे वयाच्या शेवटी म्हणजे म्हातारपणी एखाद्या वांझ स्त्रीला एकुलते एक मूल झाले असता त्या स्त्रीच्या रूपाने मग मूर्तिमंत मोहच वावरतो, म्हणजे मोहाने भरलेली स्त्री, तिचे मूल व मोह, तशी देवाची स्थिती झाली. श्रीकृष्णांचे पार्थावर अपरंपार प्रेम आहे. पार्थाच्या मिशाने त्यांना भक्तांचे प्रेमसुख अनुभवायचे आहे आणि प्रेमसुख हे द्वैताचा पडदा असेल तरच उपभोगता येणार आहे. ज्ञानदेवांचे भगवंत मनाशी म्हणतात, जर ब्रह्मविद्या उघड करून सांगितली व पार्थाला सोहमभावरूप ऐक्याची जाणीव उत्पन्न होईल, मग हा जर ऐक्य भावाला प्राप्त झाला तर मी काय करू. एकाकी न रमते म्हणून तर त्या परब्रह्माने हे द्वैत निर्माण केले, आणि आता जर का पार्थ ऐक्य भावाला प्राप्त झाला तर आपण कोणाशी बोलावं, कोणाला कडकडून आलिंगन द्यावं. पार्थाला नुसत्या दृष्टीने पाहिले तरी भगवंतांना शांती वाटते. आपल्या मनातील गोष्ट आपण आपल्या प्रेमाच्याच माणसाशी बोलतो. ज्ञानदेव म्हणतात की भगवंतांना असं वाटू लागलं की पार्थाचे जर आपल्याशी ऐक्य झाले, आपल्या मनीच्या गोष्टी बोलाव्या असे आपल्याला जीवाभावाचे मग कोण आहे. म्हणून भगवंतांनी योगारूढाचे वर्णन करण्याच्या निमित्तानं अर्जुनाचं अर्जुनत्व कायम ठेवलं व त्याच्या मनाला त्यांनी मनानेच आलिंगन दिलं. भक्त्यर्थम कल्पितम द्वैतम अद्वैतादपि सुंदरम. भक्ती प्रेमाकरता केलेलं द्वैत हे अद्वैतापेक्षाही गोड वाटतं. संत तुकाराम महाराज म्हणतात की अद्वैती तो नाही माझे समाधान, देव भक्तपण गोड वाटे, तू देव मी भक्त ऐसे करे. भक्तांना द्वैत आवडेल यात नवल नाही, पण ज्ञानेशांच्या भगवंतांना सुद्धा वाटतं की पार्थाचं ऐक्य होऊ नये, द्वैतच असावं. त्यांनाही भक्ताच्या प्रेमाची गोडी चाखायची आहे. आता भगवंतांनी जरी द्वैताचा आडपडदा ठेवला असला तरी ज्ञानदेवांना कळून चुकले आहे की अर्जुनाचे भगवंतांशी ऐक्य झालेले आहे, म्हणून ते अर्जुनाला कृष्ण सुखाचे रूपडे वोतले गा असे म्हणतात. त्यांना अर्जुन म्हणजे श्रीकृष्णांच्या आत्मसुखाची ओतीव मूर्तीच वाटत होता. भगवंतांना सुद्धा ज्ञानी भक्त म्हणजे आपल्या आत्मप्रेमाची मूर्तीच वाटतं. भगवंतांनी पुढे म्हटले आहे, ज्ञानीत्वात्मैव मेमतम. ज्ञानदेव म्हणतात, एरवी ज्ञानी या जो म्हणिजे चैतन्याची केवळ माझे. असा भक्त भगवंतांना प्राणप्रिय असतो. त्यासाठी ज्ञानदेवाने
उतार वयात मूल झालेल्या स्त्रीची उपमा दिलेली आहे. खूप नवस सायास करून जर एखाद्या स्त्रीला अपत्य प्राप्ती झाली तर तिला त्या मुलाला कोठे ठेवू आणि कोठे नको असं होतं. ज्ञानदेव म्हणतात की तिच्या रूपाने मूर्तिमंत मोहच वावरतो. तसे देवानं झाले होते. ते अर्जुनाला क्षणभर दृष्टीआड करू इच्छित नव्हते व त्याचे कोणतेही इच्छित शिल्लक राहू देत नव्हते. किंबहुना त्याला काय हवे आहे ते त्याने न मागताच त्यांना कळत होतं. पुढे ज्ञानदेवाने अर्जुनाच्या प्रेमाची रीत वर्णन केली आहे. तो भाग आपण उद्या पाहू.